वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाषौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शांति शांति शांति। भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। आदि शंकराचार्य जगद्गुरु त्यांच्या चरणी साष्टांग नमन करतो। आमचे श्री गुरु डॉक्टर काका आणि आचार्या परमपूज्य मंदाताई यांच्याही चरणी साष्टांग नमन करतो। तसेच आपण सर्व उपस्थित अभ्यासक उपनिषद प्रेमी आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय। पण आजच्या चिंतनाला प्रारंभ करण्याच्या आधी एक गोष्ट कटाक्षाने करावीशी वाटते, ती म्हणजे आज आपले श्री गुरु जे आहेत परमपूज्य डॉक्टर काका डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांनी आज 91व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। आजची तिथी आहे, आज तिथीने त्यांचा वाढदिवस आहे। जीवेत शरदशतम नंदेत शरदशतम, त्यांना दीर्घ आयु आणि दीर्घ आरोग्य लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा त्यांच्या चरणी नमन करतो। डॉक्टर काका त्यांचा मुक्काम कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या ठिकाणी असतो। सुरुवातीच्या काळात त्यांनी जवळपास 30 वर्ष डॉक्टरकीचा व्यवसाय रुग्णसेवा केली। त्यामध्ये ते शासनातर्फे सन्मानितसुद्धा झालेले आहेत। पण त्यानंतर मात्र परमपूज्य शंकर महाराज खंदारकरांचा अनुग्रह लाभल्यानंतर प्रस्थानत्रयी आदि शंकराचार्यांचे अनेक ग्रंथ, अद्वैत तत्त्वज्ञान आणि संत साहित्याचा खूप अभ्यास त्यांनी केला। दशोपनिषदांवर त्यांची ओवीबद्ध टीका आहे। त्या टीकेचा आपण संदर्भ आधार या चिंतनांमध्ये घेत असतो। अनेक ग्रंथांचा प्रस्थानत्रयीचा शंकर भाष्याचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केलेला आहे। विपुल लेखन केलेलं आहे, विपुल प्रबोधन केलेलं आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासवर्ग त्यांनी घेतलेले आहेत। ज्ञानभूषण, समाजभूषण, भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य इत्यादी अनेक प्रकारच्या पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत। अत्यंत सोपी साधी मांडणी, स्पष्टपणे विचारांची प्रगल्भता आणि सडेतोडपणा हा त्यांच्या उद्बोधनाचा एक विशेष आहे। अत्यंत प्रसन्न असं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या चरणी पुन्हा एकदा नमन करतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो। आपला विषय सुरू आहे अथर्ववेदातील ग्रंथ आहे आपल्यासमोर। उपनिषद जे आहे ते मुंडक उपनिषद। या मुंडक उपनिषदाचा अभ्यास आपण करतो आहोत। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः अशा प्रकारे शांतिमंत्रांचा अभ्यास सर्वप्रथम आपण केला। ते शांतिमंत्र का आवश्यक आहेत, कशा पद्धतीने शुभ गोष्टींचा स्वीकार करायचा आहे आणि अशुभ गोष्टींचा त्याग करायचा आहे ह्याचा विचार आपला करून झालेला आहे। मनाचं, शरीराचं स्वास्थ्य, संकटाचं निवारण करू
त्याचबरोबर आपली बुद्धी तीक्ष्ण होवो, सूक्ष्म हो, अशा प्रकारची प्रार्थनासुद्धा आपण त्या भगवंताच्या प्रती केलेली आहे. श्री गुरु परंपरेचा आशीर्वाद आपल्याला लाभावा अशी प्रार्थनासुद्धा त्या शांती मंत्रातून केलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की या उपनिषदांचा आणि या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा अधिकार सर्व लोकांना आहे, सर्व आश्रमातील सर्व जातीच्या लोकांना आहे. जे जे नरदेहामध्ये आलेले आहेत, मनुष्यदेह ज्यांना प्राप्त झालेला आहे, त्यांना हा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. मग कुठलीही जाती, धर्म, कुल, किती संपत्ती आहे, किती शिक्षण झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा काही तिथे आडकाठा नसतो. पण अधिकार जेव्हा म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट मात्र अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता. विवेक, वैराग्य, शमाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टींना चतुष्टय असं म्हणतात. साधन चतुष्टय हे ज्यांनी कमावलं आहे त्यांना हा अधिकार प्राप्त होतो. त्याचबरोबर चित्तशुद्धी आणि चित्तशांती हे देखील 2 क्रायटेरिया आहेत. ज्याच्या मनामध्ये आपण कोण आहे, जगताचा निर्माता कोण आहे, याच्याबद्दलची जिज्ञासा ज्याच्या मनामध्ये निर्माण होते, ज्याच्या मनामध्ये हा शुभ विचार निर्माण होतो, स्वतःला ओळखण्याचा, जाणून घेण्याचा, या तत्त्वज्ञानामध्ये काय आहे हे जाणण्याचा ज्याच्या मनामध्ये विचार होतो, त्याचं पूर्वसुकृत जागृत झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्याचं पूर्वसुकृत फळाला येतं त्याच्याच मनामध्ये हा विचार निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपण सर्वजण स्वतःला भाग्यवान समजा की आज शुक्रवारचा दिवस असूनसुद्धा सगळेजण रात्री 9 वाजता इथे उपस्थित आहोत. कशाकरता? तर उपनिषदातील तत्त्वज्ञान समजून घेण्याकरता. ही शुभेच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अशीच एक शुभेच्छा त्या शौनकाच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाली होती. शौनक महाशाल, अत्यंत मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील हा व्यक्ती, भरपूर संपन्न, भरपूर अभ्यास केलेला, जिज्ञासू असा हा शौनक हा अंगिरस ऋषींच्याकडे जातो आणि त्यांना विधीपूर्वक नमस्कार करून एक प्रश्न विचारतो. मोठा मार्मिक आणि मोठा सुंदर प्रश्न, जो प्रश्न या उपनिषदाचा आधार आहे. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति इति. कोणतं एक असं तत्व आहे जे जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होतं? असं काय आहे? बघा, जगामध्ये अनेक प्रकारची ज्ञानं आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येण्यासारख्या आहेत. त्या ज्ञानांची क्षेत्रे अनेकविध आहेत. त्या ज्ञानांमुळे भरपूर प्रतिष्ठासुद्धा लाभते. पण या संपूर्ण ज्ञानांच्या अधिष्ठानभूत त्यांना आश्रय देणारी, त्यांना प्रतिष्ठित करणारी जर का कोणती विद्या असेल, जर का कोणतं ज्ञान असेल, तर ते ब्रह्मज्ञान होय, ती ब्रह्मविद्या होय. सर्व ज्ञान या ब्रह्मविद्येमध्ये समाविष्ट झालेलं आहे. एवढी एकच विद्या जर का आपण प्राप्त केली, एवढी एकच गोष्ट आपण जर का नीट जाणून घेतली, एवढं एकच ज्ञान जर का आपण पूर्णपणे मिळवलं, तर आपल्या जीवनाला जे सार्थकता लाभेल, जे समाधान आपल्याला हवं असतं ते पूर्णपणे मिळेल. आपल्या जीवनाला, आपल्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होईल. असं पूर्णत्व प्राप्त करून देणारी ही जी विद्या आहे, त्या विद्येचा उहापोह या मुंडक उपनिषदामध्ये केलेला आहे. प्रश्न काय आहे? असं काय आहे की जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं? शक्य आहे का हो असं? थोडा विचार केला की कळेल. असं काय आहे? सगळे दागिने जे असतात ते सोन्याचे असतात. मग असं एक सोनं आहे जे जाणल्याने सगळे दागिने जाणल्यासारखे होतात. सगळे घट जे आहे ते मातीचे बनलेले असतात. मग एक माती जाणल्याने सगळे घट जाणल्यासारखे होतात. असं काय आहे की किती प्रकारचे बुडबुडे, किती मोठे मोठे आकाराचे बुडबुडे, लहान मोठे असे निर्माण होतात. पण एक पाणी जाणलं की त्या सगळ्या बुडबुडांना किंवा त्या पाण्यावर येणाऱ्या लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या लाटांना जाणल्यासारखं होतं. तसंच या समस्त जगतातील जेवढं काही ज्ञान आहे ते ज्ञान एक ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगातल्या सगळ्या ज्ञानांची पूर्णतः परिणिती होते. अंगिरस ऋषींना हा प्रश्न विचारला, पण अंगिरस मुनींनी उत्तरादाखल काय सांगितलं? द्वे विद्ये विदितव्ये. 2 प्रकारच्या विद्या आहेत. शौनक विचारतो अशी कोणती विद्या आहे? त्याचं उत्तर सरळ दिलं नाही गुरूंनी. ते म्हणतात 2 प्रकारच्या आहेत.
पराच एव अपराच. एक पराविद्या आहे आणि दुसरी अपराविद्या आहे. पराविद्या कोणती? परा म्हणजे श्रेष्ठ, आपण म्हणतो ना पर, श्रेष्ठ आहे. आणि अपर म्हणजे कनिष्ठ प्रकारची विद्या. शौनकाचं उत्तर जरी का या प्रश्नाचं सरळ सरळ गुरूंनी दिलेलं नसलं तरीसुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांनी अपराविद्येकडे निर्देश केलेला आहे. अपराविद्या शिकवून नंतर पराविद्येकडे जातात आणि त्याच्यामागची कारणमीमांसा काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. अविद्येचा निराश करणं आवश्यक आहे. अविद्येचा निराश केल्यानंतर विद्येचं प्रतिष्ठापन होईल. ते करण्याकरता म्हणून आधी अविद्या काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून अपराविद्येचं वर्णन इथे येणार आहे. आचार्य म्हणतात पराच परमात्मविद्या आणि अपरा धर्माधर्म साधन तत्फल विषया. म्हणजे पराविद्या काय आहे? जी परमात्मविद्या आहे त्याला पराविद्या असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये धर्म अधर्म, त्याच्याकरता साधना काय करायची, त्याचं फल काय मिळतं इत्यादी प्रकारचा जो सगळा उहापोह केलेला आहे त्या विषयाच्या उहापोहाला अपराविद्या असं म्हणतात. म्हणून परमात्मविद्या, पराविद्या ही श्रेष्ठ आहे, ही उत्कृष्ट आहे, ही मोक्ष देणारी विद्या आहे, ही मोक्षपर विद्या आहे. पण अपराविद्या मात्र पाप पुण्य विधिनिषेध या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेली आहे. कर्म कसं करावं, उपासना कशी करावी, त्याची पद्धती काय असावी, हे सगळं जिथे आपण शिकतो त्याला अपराविद्या असं म्हणतात. जे आपण शिकतो मागच्या वेळेला आपण बघितलं होतं, शाळेत आणि कॉलेजमध्ये जे आपण शिकतो, जे जे विषय आपल्यासमोर येतात ते सगळे अपराविद्यामध्ये मोडतात. कितीतरी विषय आहेत, 16 विद्या आहेत, 64 कला आहेत. या सगळ्याच्या सगळ्या कला या अपराविद्येमध्ये येतात. या अपराविद्येची व्याप्ती खूप मोठी आहे. या अपराविद्येचा विस्तारसुद्धा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, प्रचंड. आपण आत्ता 64 कला बघितल्या. नुसती गायनकला जरी का बघितली, वादनकला बघितली, नृत्यकला बघितली, चित्रकला बघितली तरी त्याच्यामध्ये आयुष्य खपवणारी लोकं आपल्याला माहिती आहे. अख्खं आयुष्य ते देखील त्या विद्येच्या, त्या कलेच्या पूर्णतेकरता अपुरं पडतं. इतका मोठा विस्तार असलेल्या या सगळ्या विविध प्रकारच्या कला, यांचा विस्तार जरी का मोठा असला तरी पराविद्या मात्र छोटी आहे, पण समजून घेण्याकरता म्हणून अत्यंत सूक्ष्म आहे. वेदांमध्ये असा विषय मांडलेला आहे की 80% हे कर्मप्रधान आहे, 16% हे उपासना प्रधान आहेत आणि वेदातील फक्त 4% भाग हा ज्ञानपर आहे. म्हणून अपराविद्या काय आहे हे देखील शिकायचं आहे, पण ती कनिष्ठ का आहे हे देखील समजून घ्यायला पाहिजे. बघा, अपराविद्येची गरज आहे, गरज नाही असं नाही, पण ती कनिष्ठ आहे. एखादी विद्या असते जी एखादी गोष्ट वाचून आपल्याला समजते. एखादं पुस्तक ते वाचून आपल्याला कळतं. समजा चित्र कसं काढावं याच्याबद्दलची पुस्तकं लिहिली असतात, एखादी वाचून समजू शकतो. बॉम्ब कसा बनवायचा, स्वातंत्र्याच्या काळामध्ये, स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये सावरकरांनी बॉम्ब कसा बनवायचा हे पुस्तकात लिहून पाठवलं होतं, लिहून पाठवलं माहिती सगळी. मग ती कशी बनवायची ही माहिती वाचून कळेल. जे वाचून कळेल त्याला अपराविद्या असं म्हणतात. जे वाचून लिहून कळेल त्याला अपराविद्या म्हणतात. पण पराविद्या मात्र वेगळी आहे. पराविद्या ही नुसती वाचून कळणाऱ्यातली नाही. बोलणं, सांगणं, वाचणं यातनं जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञानाच्या प्राप्तीकरता म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रयोग करावा लागत नाही, कुठल्याही प्रकारचं कर्म करावं लागत नाही, कुठल्याही प्रकारचा वाचावं लिहावं लागत नाही. फक्त विचार केल्याने ते ज्ञान प्राप्त होतं. पण तो विचार कसा करायचा हे जाणून घेण्याकरता, पराविद्या शिकण्याकरता तद्विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, ते जाणून घेण्याकरता आपल्याला गुरूंच्या शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा प्रकारचा प्रस्तावनापर विचार आपण बघितला. आता शौनकाला हे अंगिरस ऋषी पराविद्या शिकवण्याच्या आधी अपराविद्या काय आहे
याचं विस्तृत वर्णन करणार आहे. आपल्यासमोर हा 5वा मंत्र येतो आहे. ह्या 5व्या मंत्रामध्ये तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽर्थ अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिष्यमिति. अपरा विद्येचा सगळा विस्तार. अथ परायया तदक्षरम अधिगम्यते. पराविद्या काय काय इथं या मंत्रामध्ये काय मांडलेलं आहे? 4 प्रकारचे वेद. कोणते कोणते? सगळ्यांना माहिती आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 प्रकारचे वेद हे अपराविद्येमध्ये येतात. त्याचबरोबर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त व छंद आणि ज्योतिषशास्त्र ही 6 वेदांगे जी आहेत त्याला वेदांग असं म्हणतात. ती पण शिकावी लागतात, म्हणून यांनासुद्धा अपराविद्या असं म्हटलेलं आहे. पण ज्या विद्येमुळे त्या अक्षर परमात्म्याचं ज्ञान होतं त्याला पराविद्या असं म्हणतात, असा या मंत्राचा अर्थ आहे. थोडा या मंत्राचा विस्तार बघूया. 4 प्रकारचे वेद आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण वेदांचं शिकण्याच्या आधी, वेद शिकायला सुरुवात करण्याच्या आधी त्याचे काही प्रिरिक्विजिट असतात, मिनिमम क्रायटेरिया ज्याला म्हणतो. म्हणून आपल्याला 6 वेदांगांचा अभ्यास करावा लागतो. आधी वेदांग काय आहेत हे शिकून घ्यावी लागतात आणि मग वेदांचा अभ्यास करता येतो. वेद खूप मोठा आहे, प्रचंड विस्तार आहे वेदांचा. त्या वेदांचं विभाजन महर्षी व्यासांनी केलं आणि 4 प्रकारचे हे 4 वेद निर्माण केले. हे 4 वेद 4 त्यांच्या शिष्यांना वाटले, ऋग्वेद, यजुर्वेद इत्यादी. ह्या सगळ्या वेदांमध्ये असलेला हा अपराविद्येचा जो भाग आहे तो महत्त्वपूर्ण आहे, तो पण अभ्यासनीय आहे. परंतु त्यांनी जी आपल्याला साध्य करायचं आहे ती ब्रह्मविद्या मात्र कधी प्राप्त होणार नाही. ती ब्रह्मविद्या प्राप्त करायची असेल तर पराविद्या म्हणजे काय हे जाणून घ्यावं लागतं. कारण वेदांचा जो बाकीचा भाग आहे त्याच्यामध्ये कर्म कसं करायचं, त्या कर्माचं अनुष्ठान कसं करायचं, यज्ञ कशा पद्धतीने करायचे, मंत्र कशा पद्धतीने उच्चारायचे, त्यांचे प्रयोग कसे करायचे, या सगळ्या गोष्टींचं विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. या वेदांमध्ये 3 प्रकार आहेत. एक मूल संहिता ज्याला म्हणतो ती संहिता असते, ब्राह्मण असतं, अरण्यक अशा प्रकारचे विषय त्या वेदांमध्ये असतात आणि शेवटी वेदांत ज्याला म्हणतो, वेदांचा जो अंतिम भाग ज्याला म्हणतो त्याला उपनिषद असं म्हणतात, ज्याचा अभ्यास आपण करतो आहोत. या उपनिषदांमध्ये ही ब्रह्मविद्या दिलेली आहे. ऋग्वेद, या ऋग्वेदामध्ये देवांची स्तुती कशी करायची त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या देवतांची स्तुती, त्यांची पूजाविधी, एक छान वृत्तबद्ध असे 10,000पेक्षा जास्त असलेले हे मंत्र या ऋग्वेदामध्ये आहेत. यजुर्वेदामध्ये सुद्धा यज्ञाचे मंत्र दिलेले आहेत, यज्ञाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, कर्मकांड कसं करायचं, यज्ञ कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत, त्याची विधी काय आहे, असा सगळा विषय या यजुर्वेदामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत, एक कृष्ण यजुर्वेद आणि दुसरा शुक्ल यजुर्वेद. तिसरा आहे सामवेद. या सामवेदामध्ये गायनशैली वापरून ज्या ऋचा म्हणतायत, या सामवेदातल्या ज्या ऋचा म्हणतात त्या स्वरबद्ध अशा म्हणाव्या लागतात, गायन करावं लागतं या ऋचांचं. स्वक्त स्वरयुक्त असं त्या ऋचांचं जे गान असतं ते सामवेदामध्ये असतं. या सामवेदाचं सार जे काही असेल, सारभूत, ते पुन्हा ओम एवढंच सांगितलेलं आहे. आणि शेवटचा जो आहे तो अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र आहेत. आपल्याला संपत्ती, भरभराट, वैभव हे प्राप्ती करण्याकरता म्हणून जे काही विधी सांगितलेले आहेत ते या अथर्ववेदामध्ये आलेले आहेत. ग्रहांची शांती कशी करावी त्याची माहिती या अथर्ववेदामध्ये आलेली आहे. जारण, मारण इत्यादी ज्या अनेक प्रकारच्या विद्या आहेत त्यासुद्धा या वेदामध्ये आलेल्या आहेत. पण वेदांचा अभ्यास करण्यापूर्वी लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या 6 वेदांगांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून 4 वेद आणि त्या 4 वेदांना अभ्यास करण्याच्या आधी 6 वेदांग, ज्याला शास्त्र असं म्हणतो आपण, जे प्रत्यक्ष वेदांचा भाग नाही आहे, वेगळे आहेत, पण तरीसुद्धा त्या वेदांगाचा अभ्यास करावा लागतो. वेगवेगळ्या ऋषीमुनींनी, महर्षींनी ह्या वेदांगांचं रचना केलेली आहे
ते त्याचे प्रणेते आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो भाग आहे त्याला शिक्षा असं म्हणतात. शिक्षा. तर मराठीमध्ये शिक्षा या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळाच होतो, पण तो अर्थ इथे नाही. शिक्षा म्हणजे शिक्षण. कशाचं? काय? तर याज्ञवल्क्य ऋषींनी जे या शिक्षा नावाच्या शास्त्राचे प्रणेते आहेत, त्यांनी वेदांचे जे उच्चार आहेत ते कसे करावे याच्याकरता जी काही माहिती सांगून ठेवलेली आहे ती या शिक्षा या प्रकरणामध्ये येते. उच्चार, वर्ण, स्वर, ती भाषा ती समजून घ्यावी लागते. अक्षर काय आहेत, शब्द कसे असतात, मात्रा कुठल्या आहेत, त्यांचा उच्चार कसा करायचा असतो, याचं ज्ञान आपल्याला करून देण्याचं जे साधन आहे त्याला शिक्षा असं म्हणतात. बघा, एक लक्षात घ्या, कुठली पण भाषा शिकायची असेल, कुठली पण ज्ञान आपल्याला जर का काही प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते ज्ञान ज्या भाषेत करून घ्यायचं असेल त्याचे उच्चार आपल्याला ते कळणं आवश्यक असतं. ते उच्चार जर का नीट कळले नाहीत तर भाषा लिहून वाचून शिकणं शक्य होत नाही. म्हणून पहिले शिकवताना आई, अ, आ, ई असं जेव्हा शिकवते त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्याचे उच्चार देखील शिकवले जातात. नुसतंच लिहिणं कसं ते शिकवत नाहीत, तर त्याचा उच्चार कसा करायचा हे देखील शिकवतात. म्हणून उच्चारण आवश्यक आहे. आणि उदाहरण बघायचं झालं तर आपण विचार करूया, वेगवेगळ्या भाषांमध्ये एखादी गोष्ट कशी लिहिली असते आणि त्याचा उच्चार कसा करायचा असतो याच्यामध्ये गल्लत होते. जर्मन किंवा फ्रेंच भाषेमध्ये जर का कुठे गेलात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे जाऊन जर का तुम्ही काही मागण्याचा प्रयत्न केला तर त्या जर्मन भाषेचे जे उच्चार आहेत त्या फ्रेंच भाषेमध्ये त्या शब्दांचे जे उच्चार आहेत ते अतिशय वेगळे असतात. आपण काहीतरी वेगळाच उच्चार वाचून करायला जातो आणि त्यांचा जो मूळ उच्चार असतो तो काहीतरी वेगळाच असतो. म्हणून संस्कृत भाषा जी देवभाषा आहे त्या संस्कृत भाषेचे पण खूप सगळे नियम आहेत. काही स्वर उदात्त असतात, काही अनुदात्त असतात, काही दीर्घ असतात, काही ऱ्हस्व असतात, काही अनुनासिक असतात, काही विसर्गयुक्त असतात, काहींवर जोर द्यावा लागतो, काहींचा अवग्रह जिथे असतात तिथे उच्चार दीर्घ करावा लागतो. असे या सगळ्या उच्चारांचे नियम ज्याच्यात दिलेले आहेत ते शिक्षा नावाचं शास्त्र आहे. छोटीशी गोष्ट, प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाबरोबर जेव्हा वनामध्ये निघाले आहेत, सीताहरण झालेलं आहे आणि सीतेच्या शोधार्थ जेव्हा ते निघाले आहेत त्यावेळेला सुग्रीव हनुमंताला त्या दोघांकडे पाठवतात. हे दोन कोण आहेत, नवीन दिसत आहेत, हे दोन कोण आहेत हे बघून ये असा आदेश ते हनुमंताला करतात. आणि सुग्रीवांची ती आज्ञा पालन करण्याकरता म्हणून हनुमंत ब्राह्मण वेशामध्ये श्रीरामाच्या समोर येतो आणि श्रीरामांना नमस्कार करून स्वतःचा परिचय करून देतो. श्रीरामाला स्वतःचा परिचय करून दिल्यानंतर त्यांना विचारतो की तुम्ही दोघं कोण आहात. त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाकडे वळतात आणि लक्ष्मणाला म्हणतात की हा जो आहे हा जरूर कोणीतरी ज्ञानी आहे. याचे उच्चार, याचं व्याकरण, याची भाषाशुद्धी हे दर्शवतं की यांनी निश्चितच वेदांचा अभ्यास केलेला आहे. आता बघा, नुसत्या 2 मिनिटाच्या संभाषणाने श्रीरामांनी एवढं ओळखलं, त्या भाषेशुद्धीची किती गरज आहे हे कळतं. भाषाशुद्धी आणि उच्चारणशुद्धीचं शास्त्रच आहे एक. कृष्ण शब्द आहे. कृष्ण शब्द त्याचं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारण होतं. नॉर्थ इंडिया साईडला जर का बघितलं तर ते कृष्ण म्हणतात, कृष्ण कृष्ण असं म्हणतात. काही भागामध्ये कृष्ण कृष्ण असं म्हणतात. ज्यांना तेवढा उच्चारण जमत नाही, जोडाक्षर ज्यांना म्हणता येत नाही, त्यांनी त्या कृष्ण शब्दाचा उच्चार अत्यंत सोपा करून त्याला किशन करून ठेवलेला आहे. त्याला ते किशन म्हणून हाक मारतात, अगदी सोपा. अशा पद्धतीने उच्चारशास्त्र फार व्यवस्थित शिकून घ्यावं लागतं. वेगवेगळ्या ऋचा, वेगवेगळे मंत्र, वेगवेगळी सूक्त, त्यांच्यामध्ये नुसतंच म्हणणं आणि पाठ करणं हे अभिप्रेत नसून त्यांचा व्यवस्थित उच्चार केल्यानंतर त्यातली मंत्रशक्ती जागृती होते. ती मंत्रशक्ती जर का जागृत करून घ्यायची असेल तर तो उच्चार जसा पाहिजे तसा झाला पाहिजे आणि ते शिकण्याकरता म्हणून हे शास्त्र आहे शिक्षा नावाचं. पुढचं आहे कल्प. याचे प्रणेते जे आहेत ते कात्यायन मुनी आहेत. कल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्माचे विधान
वेगवेगळे यज्ञ याग ते कसे करायचे, त्याची विधी काय आहे, त्याची पूजा कुठल्या पद्धतीने मांडायची, त्या पूजामध्ये कुठले वैदिक मंत्र वापरायचे, त्या मंत्रांचे प्रयोग कशा पद्धतीने करायचे, त्याचा क्रम कसा असला पाहिजे, कुठली सामग्री वापरायची, त्या सामग्रींची नावं काय, इत्यादी प्रकारचे अनेक विषय या कल्प नावाच्या शास्त्रामध्ये आलेले आहेत. तिसरं आहे व्याकरण. व्याकरणाचे प्रणेते जे आहेत ते पाणिनी ऋषी आहेत. या पाणिनी ऋषींनी संस्कृत व्याकरण सूत्रबद्ध करून छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. पातंजली ऋषींनी याच्यावर भाष्यसुद्धा केलेलं आहे. भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र नुसतीच अक्षर ओळख कामाची नाहीच, नुसते शब्द ओळख कामाची नाही, नुसतंच त्या शब्दांचं उच्चारण कसं करायचं एवढंच अभिप्रेत नाही, तर त्या शब्दांची बांधणी कशी करायची, सुसूत्रपणे वाक्य कसं तयार करायचं, ह्याच्याकरता व्याकरणाची गरज असते. शब्दांची सिद्धी कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, वाक्यरचना कशी व्हायला पाहिजे, हे दर्शवण्याचं शास्त्र त्याला व्याकरणशास्त्र असं म्हणतात. ह्याच्यामध्ये संधी कसा करायचा, तो संधी कसा तोडायचा, त्याचे नियम काय आहेत, शब्दाचे वेगवेगळे कुठले वर्ण असतात, इत्यादी प्रकारचे अनेक प्रकारचे व्याकरण आपण सगळेजण शिकलेलो आहोत. नाम, विभक्ती, समास, कर्म, क्रियापद, कर्ता इत्यादी प्रकारचे सगळ्या गोष्टी या व्याकरणशास्त्रामध्ये येतात. हे देखील समजून घ्यावं लागतं. हा सगळा विषय अपराविद्येचा चालला आहे बरं का, अपराविद्या. त्यानंतर येतं निरुक्त. या निरुक्ताचे प्रणेते जे आहेत ते यास्क मुनी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द ते कसे निर्माण झाले, त्याची व्युत्पत्ती काय आहे, त्या शब्दांच्या व्याख्या काय आहेत, त्या शब्दांचे अर्थ काय होतात, कुठल्या धातूचा अर्थ काय असतो, ह्याची जी पूर्ण मीमांसा केलेली आहे ती या निरुक्त नावाच्या शास्त्रामध्ये केलेली आहे. प्रत्येक शब्द, त्याची निर्मिती कशी झाली, त्या शब्दाचा अर्थ काय, त्याचं कारणासहित त्याच्यामध्ये आधी काय लावल्याने त्याचा अर्थ कसा बदलतो, दुसरे कुठले लावल्याने त्याचा अर्थ कसा बदलतो, इत्यादी प्रकारचं निरुक्त या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतरचं शास्त्र आहे त्याला छंदशास्त्र असं म्हणतात. छंदशास्त्र आपण सर्वजण जाणता. गायनशास्त्रामध्ये वृत्त जे असतं ते कुठल्या पद्धतीने त्याचा छंदांमध्ये बांधणी केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे छंद कसे आहेत, त्या छंदांचे नियम काय आहेत, हे समजून घेण्याचं जे शास्त्र आहे ते हे छंदशास्त्र. पिंगलाचार्य नावाचे जे आचार्य आहेत ते या शास्त्राचे प्रणेते आहेत. आपण मगाशी विचार केला, सामवेद हा गायन प्रधान आहे, त्याच्याकरता ते वृत्तामध्ये बांधलेले आहेत, ते छंदांमध्ये बांधलेले आहेत. वेद काव्यमय आहे, त्याच्यामध्ये आरोह अवरोह म्हणजे काय, स्वर कसे लावायचे, त्याच्यातले भेद कसे आहेत, छंद कसे वेगवेगळे असतात, या संबंधीचं ज्ञान आपल्या सर्वांना माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे छंद संस्कृत भाषांमध्ये वेदोक्त वाङ्मयामध्ये आहेत. गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, बृहती, पंक्ती इत्यादी प्रकारचे छंदांची नावं आहेत. आपण सर्वजण रामरक्षा म्हणतो. या रामरक्षेमध्ये अनुष्ठप छंदाहा सीता शक्ती अशा पद्धतीचं वाक्य येतं. कुठल्या छंदामध्ये आपण हे स्तोत्र म्हणणार आहोत ते तिथे दर्शवलं जातं. त्या स्तोत्रामध्ये कुठल्या छंदामध्ये ते स्तोत्र म्हणायचं हे तिथे सुचवलं आहे, म्हणून अनुष्टप छंदाहा अशा पद्धतीने छंदशास्त्र त्याचं सगळं शास्त्र या ग्रंथामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे ज्योतिष्यशास्त्र. आपल्या सगळ्यांचं आवडतं शास्त्र, सगळ्या जणांना एक विलक्षण कुतूहल असतं. पण ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास वेदांगामध्ये का आलेला आहे हे कळणं फार आवश्यक आहे. बघा, कुठलंही कर्म आपण करतो, कर्मकांड, अनुष्ठान, यज्ञ हे जे एक सगळे करायचे असतात, हे करण्याकरता म्हणून त्या वेळेला त्या नक्षत्रांची, त्या ग्रहांची, त्या तारांची आपल्याला अनुकूलता आहे की नाही हे बघावं लागतं. त्या तारांची, त्या नक्षत्रांची गती काय आहे, ते आपल्या त्या कर्माकरता अनुकूल आहेत की नाही. ज्या पद्धतीने अगदी थोडक्यात सांगतो, पेरणी कधी करावी याचं एक शास्त्र आहे, छाटणी कधी करावी याचं एक शास्त्र आहे. ते पण काही काळवेळ बघून करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे हे जे यज्ञ आदी अनुष्ठानं जी आहेत ही जाणण्याकरता काल
त्याचं परिमाण काय ते नीट बघण्याकरता म्हणून या ज्योतिष्यशास्त्राचा फार सुंदर विचार आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. कालाचा निर्णय देणं, कुठल्या काली काय करावं, काय अभिप्रेत आहे, काय नाही करावं, कधी करावं, ग्रहण लागल्यानंतर काय करावं, ग्रहण कधी लागणार आहे, इत्यादी सगळी चर्चा या ज्योतिष्यशास्त्रामध्ये केलेली आहे. म्हणून प्रत्येक कर्म जे शुभकर्म आहे आपल्याकडे ते मुहूर्त पाहून केलं जातं. तो मुहूर्त शोधण्याचं काम जे आहे ते ज्योतिष्यशास्त्रामध्ये केलेलं आहे. ग्रह नक्षत्र यांची स्थिती काय आहे, त्यांचा परिणाम या जीवांवर कशा पद्धतीने होतो हे सुचवणारं जे शास्त्र आहे ते ज्योतिष्यशास्त्र आहे. आता त्याचं गणित ज्योतिष्यशास्त्र आणि फल ज्योतिष्यशास्त्र अशा पद्धतीने 2 भाग झाले आणि मग फल ज्योतिष्याकडे सगळे लोक आकृष्ट झाले. भविष्यात काय होणार आहे हे सांगा म्हणून म्हणण्याकरता. असो, हा सगळा विचार केल्यानंतर हे 6 वेदांग आणि 4 वेद हे शिकल्यानंतर याचं तात्पर्य काय निघतं? हे सगळ्याच्या सगळे विद्या जी आहे ही अपराविद्या सांगितल्या गेलेली आहे. अपराविद्या. आता प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही तर म्हणालात 4 वेद आणि 6 वेदांग ही सगळी जर का अपराविद्येमध्ये आहेत आणि ब्रह्मविद्या जी आहे ती वेदांतामध्ये येते, म्हणजे उपनिषदांमध्ये येते, उपनिषदांचा अभ्यास करून प्राप्त होते, तर मग ही जी उपनिषद आहेत ती सुद्धा वेदांमध्येच तर आहेत ना. उपनिषदसुद्धा वेदांमध्येच अंतर्भूत आहे, ते काही वेदांपासून वेगळे नाहीत. मग तसं जर का असेल तर ही उपनिषदसुद्धा अपराविद्यामध्ये मोडली पाहिजेत, असा प्रश्न उपस्थित होतो. आदि शंकराचार्यांनी याचं उत्तर त्यांच्या भाष्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आदि शंकराचार्य म्हणतात की हो, वेद शब्देन तू सर्वत्र शब्दराशीर विविक्षिता. शब्दाची रास, वेद म्हणजे काय, खूप सगळे शब्द आहेत म्हणून ते अपराविद्यामध्ये मोडतायत. नुसतं शब्दज्ञान असून उपयोगाचं नाही. उपनिषद वाचायला सोपी आहेत, वाचता येतील, शिकायला सोपी आहेत, शिकता येतील, लिहायला सोपी आहेत, लिहिता येतील, म्हणायला सोपी आहेत, म्हणतासुद्धा येतील. पण नुसतं उपनिषद म्हटल्याने ते ज्ञान झालं असं मात्र होत नाही, किंवा असं होण्याची शक्यता कमी असते. नुसतं वाचून कळलं असं नाही. म्हणून शब्दराशी खूप असली तरी शब्दराशी नुसती जाणून त्यांनी काही फायदा होत नाही. शब्दांचं ज्ञान होतं, शब्दसमूहांचं ज्ञान होतं, पण ते खरं ज्ञान नाही. मग खरं ज्ञान काय आहे, तर त्या शब्दांमध्ये अर्थभूत असलेला जो गर्भितार्थ आहे, जो त्याचं सार आहे, त्या साराचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. त्या शब्दांचा मागचा जो अर्थ आहे तो अर्थ जाणून त्या अर्थांच्या पण मागे लपलेला जो भाव आहे त्या शब्दांचा तो आपल्याला जाणून घेतल्याने ते जे ज्ञान आहे त्याला पराज्ञान असं म्हटलेलं आहे, त्याला पराविद्या असं म्हटलेलं आहे. आणि हे करण्याकरता म्हणून मग नुसतंच श्रवण उपयोगाचं नाही, तर मनन आणि निधिध्यासनसुद्धा उपयोगाचं आहे, गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की यत्नांतरम अंतरेण गुरु अभिगमनादि लक्षणम. आपल्या प्रयत्नांनी हे जाणून घ्यावं लागतं, आपल्या प्रयत्नपूर्वक मनन आणि निधिध्यासन करावं लागतं आणि गुरु शरण जावं लागतं. आणि काय म्हणतात, मगाशी विचार केला आपण, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती. या वैराग्याशिवाय हे अक्षर तत्व जे आहे, जी पराविद्या आहे ती आपल्याला समजणार नाही, ते ब्रह्मज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणून विवेक वैराग्य आपल्याला साधनपूर्वक आत्मसात करावं लागतं. आपल्या अंतरंगात, आपल्या आचरणामध्ये ते भिनवावं लागतं. तो विवेक, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय सार आहे आणि काय असार आहे, हा विवेक प्रयत्नपूर्वक पदोपदी क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये ठसवावा लागतो. आणि मग जे अनित्य आहे, जे असार आहे, त्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य आहे, बाकी काही नाही. त्याचा त्याग करायचा आहे. ते वैराग्यसुद्धा आपल्याला अंतरंगात भिनवावं लागतं. हे कसं करायचं, हे कसं साधायचं. इतके वर्ष आम्ही प्रवचन ऐकतोय पण अजून ते साध्य झालं नाही, अजून आपलं वैराग्य दृढ झालं नाही, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला हे कसं करायचं, कसं साध्य होईल हे जाणून घेण्याकरता म्हणून मग गुरुपसक्ती सांगितलेली आहे. गुरुदेवांना शरण झाल्या गेल्याशिवाय हे होत नाही.
कबीरजींचा सुंदर दोहा आहे, जेही खोजत ब्रह्मा थके सुरवर मुनी अरुदेव, कहे कबीर सुन साधवा कर सद्गुरू की सेव. म्हणजे ज्या गोष्टींच्या प्राप्तीकरता, ज्या मुक्तीच्या शोधामध्ये ब्रह्मदेव, सुरवर, नर, मुनी, देव, वेगवेगळ्या प्रकारचे देवता हे सगळे थकलेत, मग हे साधो कशामुळे तुम्हाला हे प्राप्त होईल, ही मुक्ती कशामुळे मिळेल, हे ब्रह्मज्ञान कशामुळे होईल, तर कर सद्गुरू की सेव, सद्गुरूंची सेवा करा, सद्गुरूंना शरण जा, ते केल्यानंतर ते प्राप्त होईल. म्हणून वेदांचा अभ्यास करताना, वेदांचा अभ्यास किती जणांनी केला आहे मला माहीत नाही. आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोतृवर्गांपैकी किती जण वेदज्ञ आहेत मला माहिती नाही. कदाचितच कोणीतरी केला असेल. संपूर्ण वेदांचा अभ्यास फार कमी लोकांनी केला असेल, कारण वेद खूप आहे, अनंत आहे. असेलही कोणी महात्मे ज्यांनी त्याचा अभ्यास केला असेल, त्यांना माझा प्रणाम. पण ही वेदराशी, अनंत राशी आहे, ती सगळी अपराविद्यामध्ये मोडते. पण त्या शब्दांनीच निर्देश केलेलं जे तत्व आहे, ते ब्रह्मतत्व, त्याचा जो अर्थ आहे त्या शब्दांचा, तिकडे लक्ष ओढून घेण्याचं काम ही पराविद्या करते आहे. आणि म्हणून ही पराविद्या या अपराविद्येपासून वेगळी काढण्यात आलेली आहे. डॉक्टर काकांची एक फार सुंदर ओवी आहे. काका म्हणतात, वेद ही शब्दराशी नाही ज्ञान तयापासी, जे वेदांगुली निर्देशी तो पराविद्या. वेद शब्दराशी खूप मोठी आहे, त्याच्यात ज्ञान भरलं असं नाही. ज्ञान, खरं ज्ञान कुठे आहे, तर त्यातनं जे अंगुली निर्देश जे करते, वेदांगुली निर्देशी जिथे निर्देश करते, ते ज्ञान परतत्व, ते काहीतरी वेगळंच आहे. ती पराविद्या, ती सूक्ष्म विद्या आहे. ती जाणण्याकरता म्हणून श्रीगुरूंना शरण जावं लागतं. ज्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन केलेले आहे ती पराविद्या. आणि ते ब्रह्मतत्व कसं आहे, ते शब्दातीत आहे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाचा म्हणजे वाणी निवर्तन्ते, निवृत्त होते, शब्द जिथे पुरत नाहीत, शब्द जिथे पोचू शकत नाही, असं ते तत्व आहे. त्याला परातत्व, त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. मग अशा शब्दाचा, अशा शब्दातीत तत्वाचा, शब्दातीत तत्वाचा अनुभव आपल्याला कसा प्राप्त होईल? नुसतं ऐकून, नुसतं बोलून नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुधा श्रुतेन. आपण कठोपनिषदामध्ये या श्रुतींचा अभ्यास केलेला आहे. पण तरीसुद्धा कसा हा प्राप्त होईल, ही ब्रह्मविद्या आपल्याला कशी प्राप्त होईल? तर माऊली सांगते, तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू, तो होवाया लागे गोचरू, तो श्रुतींचा निरंतरू अभ्यास कीजे. या ज्या श्रुती आहेत आपल्यासमोर, ही जी उपनिषद आहेत आपल्यासमोर, या ज्या ऋचा आहेत आपल्यासमोर, त्यांचा निरंतर अभ्यास. आणि अभ्यास करणं म्हणजे काय, तर त्याचं मनन आणि निधिध्यासन करणं, हा अभ्यास आहे. नुसतंच श्रवण केलं, ऐकलं आणि उठून गेलो, याला अभ्यास म्हणत नाही. जे केलेलं श्रवण आहे ते श्रवण मनामध्ये ठसलं पाहिजे, ते भिनलं पाहिजे. जो विषय आपण ऐकलेला आहे तो विषयाचं आकलन झालं पाहिजे, तो विषय समजला पाहिजे. नुसताच समजून उपयोगाचा नाही, तो विषय आपल्यामध्ये, समजलेला विषय चित्तात ठसला पाहिजे. आणि चित्तात ठसूनही उपयोगाचं नाही, त्याचं ज्ञान झालं पाहिजे. अनुभवामध्ये, आचरणामध्ये तो विषय आला पाहिजे. हे होणं आवश्यक आहे. तेव्हा आपल्याला पराविद्येचा जरा जवळपास आपण जाऊ शकू. म्हणून आपण बघतो आहोत, अपराविद्या म्हणजे काय? अपराविद्या म्हणजे वेद, वेदांत, उपनिषद, शब्दाभ्यास, शब्दराशी, खूप सगळं विस्तारपूर्वक वर्णन, खूप सगळं ज्ञान जे वेदांमध्ये आहे, त्या सगळ्या ज्ञानाला काय म्हणतात? अपराविद्या. या अपराविद्येने मोक्ष लाभ होणार नाही. पण पराविद्या म्हणजे काय? मग पराविद्या म्हणजे जे वेदवाक्य आहेत, जे उपनिषदांमधले जे मंत्र आहेत, त्या मंत्रांमध्ये, त्या शब्दांमध्ये दडलेला जो अभिप्रेत अर्थ आहे, त्या अर्थाचं चिंतन, त्या अर्थाचं निधिध्यासन, त्या अर्थाचा अभ्यास, तो आत्मसात करायचा, ती पराविद्या आहे. नुसतंच महावाक्य, हो, चारही महावाक्य मला माहिती आहेत म्हणून मी चारही महावाक्य म्हणत बसलो, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, असं कितीही वेळा घोकत बसलो तर त्यांनी मला ज्ञान होणार नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणून ब्रह्मप्राप्ती होत नाही. पण अहम ब्रह्मास्मी या वाक्याच्या मधला अर्थ काय आहे, तो जीव कोण आहे,
ब्रह्मतत्व काय आहे, जीवाचा आणि त्या ब्रह्मतत्वाचा संदर्भ काय आहे, हे सगळं जाणून घेऊन त्या महावाक्याच्या अर्थाच्या अखंड बोधाने जे ज्ञान होतं त्याला पराविद्या असं म्हणतात. त्यानेच फक्त ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, त्यानेच खरं ज्ञान होऊ शकतं. म्हणून एक लक्षात घ्या, शब्द जे असतात ते केवळ अर्थवाहक असतात. शब्द महत्त्वाचे बरं. मी पुन्हा सांगतोय, वेदांमधली जी ज्ञानराशी आहे ती महत्त्वपूर्ण आहे, ती त्याज्य नाही आहे, फक्त ती कनिष्ठ दर्जाची आहे. ती पण विद्याच आहे, त्याला अपराविद्या एवढं म्हटलेलं आहे. आपण त्यातले दोष काढतोय असं विचार करू नका. पराविद्या काय आहे हे समजून सांगायचं आहे अंगिरस मुनींना शौनकाला. ते सांगण्याकरता म्हणून आधी अपराविद्या काय आहे हे सांगण्यात आलेलं आहे. शब्दराशी फलदायक आहेत. वेदांमधलं ज्ञान फलदायक आहे. ते फळ देतं. पण त्या फळाच्या प्राप्तीकरता म्हणून प्रत्यक्ष तशी कृती, तसे प्रयोग करावे लागतात. यज्ञ कसा करावा सांगितलेलं आहे. यज्ञाकरता काय सामग्री लागते सांगितलेलं आहे. यज्ञ कधी करावा सांगितलेलं आहे. तो करण्याकरता किती लोक लागतात, कशा पद्धतीने त्याची मांडणी करावी, काय काय मंत्र म्हणावे, सगळी माहिती दिलेली आहे. पण ती माहिती त्या पुस्तकात आहे. यज्ञ कसा करावा हे माहिती असल्यामुळे त्याचं फल मला मिळेल का? नाही. प्रत्यक्ष जोपर्यंत मी यज्ञ करत नाही तोपर्यंत त्याचं फल मिळत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे जे ज्ञान आहे, अपराविद्येचं जे ज्ञान आहे, ते जोपर्यंत मी प्रत्यक्ष कर्म करत नाही तोपर्यंत त्याचं मला फल मिळत नाही. ते ज्ञान मला काही साध्य करून देत नाही. ती माहिती असते, ते ज्ञान असतं, पण त्याच्या प्रत्यक्ष फलाच्या प्राप्तीकरता म्हणून मला कर्म करावी लागतात. म्हणून ते कर्मप्रधान वेद आहेत. कर्म करावी लागतात. पण जो अर्थ आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, जे साध्य करायचं आहे, त्याच्याकरता काही करावं लागत नाही. ते नित्यप्राप्त आहे असं म्हणतात. ते नित्यप्राप्त आहे. त्याचा अर्थ नीट जाणून घ्यावा लागतो. त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागचे संदर्भ, त्याच्या मागचं सार नीट आकलन करून घ्यावं लागतं. ते जर का झालं तर वेदांच्या महावाक्यांचा, वेदार्थाचा, श्रुतींचा, श्रुतिवचनांचा नीट अर्थ आपण लावून घेतला तर आपल्याला जे पाहिजे ते साध्य होऊ शकतं. म्हणून वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा येरांनी व्हावा भारमाथा म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. वेद शिकले होते का ते? नाही. आजकाल वेदांचा अभ्यास करणारे फार कमी राहिलेले आहेत. वेदांचा अभ्यास करणारे, वेद पठण करणारे खूप कमी लोक आजकाल उरलेले आहेत. करावा अभ्यास, ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पण करावा. पण मुख्य विचार आपला चाललेला आहे, जे पारमार्थिक आहेत, जे जिज्ञासू आहेत, जे मुमुक्षु आहेत, ज्यांना मोक्षप्राप्ती हवी आहे, त्यांनी वेदांताचा अभ्यास करावा. आणि तो अभ्याससुद्धा कसा करावा तर भाष्यकार सांगतायत, तद्विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. श्री गुरुमुखातून ते श्रवण करून घ्यावं. एक लक्षात घ्या, अपराविद्या आणि पराविद्या. का पराविद्या श्रेष्ठ आहे हे नीट कळल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नाही. ते कळण्याकरता म्हणून अपराविद्या का कनिष्ठ दर्जाची मानली आहे हे सुद्धा कळणं आवश्यक आहे. का अपराविद्या कनिष्ठ दर्जाची मानलेली आहे? बघा, एक लक्षात घ्या. आत्ता आपण विचार केला, वेद कर्मपर आहेत, कर्म करावी लागतात, कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. मगाशी आपण विचार केला, बॉम्ब कसा बनवला याचं इन्फॉर्मेशन तिकडनं लंडनवरनं इकडे आलं सगळं लिहून, ते कळलं. पण जोपर्यंत मी त्या पद्धतीने ती प्रयोग करून ती सामग्री मिळवून तशा पद्धतीने तो बनवत नाही तोपर्यंत तो तयार होईल का? नाही, शक्य नाही. अगदी तसंच नेहमी विचार करा, जे अपराविद्या म्हणून आपण शिकतो, जे अपराविद्या म्हणून आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्राप्तीमुळे, ते ज्ञान झाल्यामुळे ती गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. अशी इच्छा आपल्या मनामध्ये आपसुकच निर्माण होते. चांगली असो वाईट असो, काही का असेना. बघा, एखाद्या व्यक्तीच्या 4 मित्रांमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे काही कळलं की एक कोणीतरी नवीन व्यक्ती आलेली आहे, अतिशय सज्जन आहे, अतिशय छान माणूस आहे, अतिशय हुशार आहे, पंडित आहे, खूप छान, त्यांच्याबद्दलचं खूप वर्णन आपण त्या व्यक्तीबद्दल ऐकलं, दोघांकडनं ऐकलं. आपल्या मनामध्ये साहजिकच अशी निर्माण होते इच्छा की आपण सुद्धा त्या व्यक्तीला जाऊन भेटावं.
कारण का ती व्यक्ती खूप छान आहे, खूप चांगली आहे, भेटण्याची इच्छा होते. इच्छा निर्माण झाल्यानंतर मग आपण आता ते कधी भेटतील बरं, कुठे राहतात बरं, थोडेसे प्रयत्न करतो आपण, थोडीशी विचारपूस करतो आणि एक दिवस त्यांना जाऊन भेटूनच यावं म्हणतो आणि जाऊन भेटतोसुद्धा. काय झालं, काहीतरी ज्ञान कळलं, काहीतरी आकलन झालं, म्हणून एक मनामध्ये इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेच्या पूर्तीकरता आपण काही प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचं काही फल मिळालं, त्या व्यक्तीची भेट झाली. अगदी तसाच विचार दुसऱ्या पद्धतीने करूया. एखादी दुसरी व्यक्ती आहे अजून, त्या कोणा व्यक्तीच्याबद्दल विचार करताना ती व्यक्ती वाईट आहे हे कळलं, ती व्यक्ती चांगली नाही हे कळलं, तो माणूस कपटी आहे, व्यभिचारी आहे, घातकी आहे, अशा पद्धतीचं दोघांकडनं कळलं किंवा आपला तसा अनुभव सिद्ध झाला, तर आपण काय करतो, लगेच त्या व्यक्तीपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो. कधी एकदा काढता पाय घेतो त्या ठिकाणावरनं, असं आपल्याला होतं. म्हणजे काय झालं, एखाद्या गोष्टीचं चांगलं असं ज्ञान झालं तर ते चांगलं मिळवण्याची आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, आणि एखाद्या गोष्टीचं वाईट आहे, ती गोष्ट वाईट आहे, ती व्यक्ती वाईट आहे, अशा पद्धतीचं ज्ञान झालं तर तिथनं दूर जाण्याचा आपल्या मनामध्ये विचार होतो आणि तसे प्रयत्न आपले होतात आणि त्याचं फळ मिळून काय मग आपण दूर जातो. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारच्या ज्ञानाचा बद्दलचा विषय चालला आहे आपला. काही ज्ञान झाल्यानंतर ते प्राप्त करावं म्हणून प्रयत्नशीलता, म्हणून काही प्रयोग, काही सिद्धी, काही साहित्य असं सगळं मिळवून ते प्रयोग करावे लागतात. मग फळ मिळतं आणि मग ते फळ मी भोगतो. याला अपराविद्या म्हणतात. ज्या ज्ञानाने आपल्या मनामध्ये अजून इच्छा जागृती होतात त्या ज्ञानाला अपराज्ञान असं म्हणतात, अपराविद्या असं म्हणावं. असं ज्ञान काही कामाचं नाही, ही सगळी अपराविद्या. मग पराविद्या म्हणजे काय, जे ज्ञान आपल्याला आपल्या स्वतःशीच भेटवतं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, जे आपल्याला आपल्या स्वतःशीच भेटवतं ते ज्ञान, ती पराविद्या. मग आपण आपल्या स्वतःशीच भेटल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण होतील हो, चांगलं का वाईट, चांगलं आहे आपण का वाईट आहोत आपण. बरं, आपण आपल्या मनामध्ये आपल्याबद्दलचं ज्ञान निर्माण झाल्यानंतर, आपल्याला आपलं ज्ञान झाल्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्याला प्राप्त करावी अशी इच्छा निर्माण होईल का. अशी इच्छा निर्माण होत नाही. तिथे जे जाणलं असल्यानंतर त्याच्या प्राप्तीची इच्छा होत नाही, किंवा जे जाणल्यानंतर ते सोडून दूर जाण्याची इच्छा होत नाही. असं स्वयं, अशी आत्मवस्तू, ते आपण आपलं आहोत, ते आपलं ज्ञान आहे. त्याला सोडून जावं लागत नाही, त्याच्या प्राप्तीकरता काही खटपट करावी लागत नाही, त्याच्या प्राप्तीकरता काही सामुग्री आणावी लागत नाही, त्याच्या प्राप्तीकरता काही प्रयोग करावे लागत नाही, जे प्राप्त करण्याकरता म्हणून काही प्रयत्न करावे लागत नाही. जे फलरूप आपल्याला स्वतः मिळालेलं आहे, स्वयंसिद्ध जे आहे, जे स्वयंसिद्ध आहे, जे स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी आद्या, माहिती आहे सगळ्यांना, ज्ञानेश्वरीची पहिली ओवी. स्वसंवेद्य असा शब्द त्याच्यामध्ये येतो. जे स्वसंवेद्य आहे असं जे आपलं रूप आहे ते आत्मरूपा, ते मी आहे. ते नित्य प्राप्त आहे. ते नित्य प्राप्त असल्यामुळे, ते आपणच आपलं स्वतःचं रूप असल्यामुळे, आत्मज्ञान झाल्यानंतर आपल्याला प्राप्तीची इच्छा राहत नाही, शिल्लक राहत नाही. त्याच्याकरता कुठलेही प्रयत्न करावे लागत नाही, त्याच्याकरता कुठल्याही फलाची अपेक्षा राहत नाही, वेगळं काहीतरी फळ मिळेल अशी इच्छा राहत नाही. ते जे ज्ञान आहे ते ज्ञानच फलस्वरूप आहे, ते ज्ञानच फलस्वरूप आहे. म्हणून इथे म्हणतात पराविद्या म्हणजे काय आहे तर यथ परा यया तद अक्षरम अधिगम्यते. ज्या विद्येने ते अक्षर नावाचं जे तत्व आहे, अक्षर वस्तू जी आहे त्याचं ज्ञान होतं, अधिगत होते, त्याला पराविद्या असं म्हणतात. अथ परा म्हणजे आता मी पराविद्याबद्दल सांगतोय. काय, ज्या विद्येने अक्षरतत्वाचं ज्ञान होतं. हे अक्षरतत्व म्हणजे काय, आता क्षर या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये विकृती निर्माण होते, ज्याच्यामध्ये परिणाम निर्माण होतात, जे बदलतं सारखं, त्याला क्षर असं म्हणतात.
आणि जे अक्षर आहे म्हणजे काय, जे कधीही बदलत नाही, ज्याच्यामध्ये कधीही विकृती निर्माण होत नाही, त्याला अक्षर असं म्हणतात. आणि जे परब्रह्मतत्व आहे ते असं अक्षर तत्व आहे, ज्याच्यात कधीच बदल होत नाही. पुढच्या मंत्रामध्ये या अक्षर तत्वाचं वर्णन सुरू होणार आहे. या मुंडक उपनिषदाच्या जे सारभूत मंत्र जो आहे, मूल मंत्र ज्याला म्हणू शकू आपण, मुख्य मंत्र ज्याला आपण म्हणू शकू, असा मंत्र हा पुढचा मंत्र आहे, ज्याच्यामध्ये या अक्षर वस्तूचं, या पराविद्येचं वर्णन पुढे केलेलं आहे. अक्षर, अक्षर शब्दाचा अर्थ काय होतो? अश्नुते इति अक्षरः अशी व्याख्या केलेली आहे. अश्नुते व्याप्नोती, जे कधीही क्षर होत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. तर अक्षर म्हणजे आपण मराठीमध्ये लिपी, अक्षर, शब्द, अक्षरांमुळे शब्द म्हणतात असं म्हणतो. मग शब्दांचा समूह घेऊन त्याची वाक्यनिर्मिती होते, हे सगळे आपण जाणतो. वेगवेगळ्या प्रकारची अक्षर असतात, त्या अक्षरांचे वेगवेगळे उच्चार असतात. उदाहरणार्थ क हे अक्षर घेतलं तर या क ला काही भाषांमध्ये क असं म्हणतो. क, ख, ग, घ ही सगळी काय आहेत? ही अक्षरं आहेत. त्यांचं उच्चारण वेगवेगळं असू शकतं काही भाषांमध्ये. लिपी, लिहिण्याचं पद्धती, लिपी जी आहे ती वेगवेगळी असू शकते. पंजाबी, तेलुगू, मराठी, कानडी कितीतरी भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेमध्ये लिपी बदलते, पण त्यांचा उच्चारसुद्धा काही काही भाषांमध्ये बदलतो. बंगालीमध्ये त्याला क म्हणत असतील, आपण मराठीमध्ये त्याला क म्हणतो. इंग्रजीमध्ये लिहिलं की त्याच गोष्टीला आपण के म्हणतो, त्याचा उच्चारण के असं होतं. उर्दूमध्ये लिहिलं तर त्याचं उच्चारण काफ असं होतं. वेगवेगळी भाषा, वेगवेगळे उच्चार. पण या उच्चारांमध्ये लपलेला जे अक्षर आहे ते अक्षर मात्र ते कधीही बदलत नाही, ते कधीही बदलत नाही. अ हे जर का अक्षर घेतलं तर प्रत्येक शब्दाच्या मध्ये अ आलेला आहे. तुम्ही काही म्हणा, उच्चारण त्याच्यामध्ये अ जोडून आहे, अ आहे. तो अ वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतो, आपल्याला कळतसुद्धा नाही. आपण जेव्हा वाचतो एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ, त्यावेळेला ते जे आपण वाचत असतो ते काय वाचतो आहोत? ते आपण अक्षरच वाचतो आहोत. हा अ जो आहे हा प्रत्येक अक्षरामध्ये अनुस्यूत असतो. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे, अक्षरो आकारस्मी, अक्षरांमध्ये आकार मी आहे. मग आपण जर का साधना पद्धती समजून घ्यायची असेल तर जेव्हा जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतोय, जेव्हा जेव्हा आपण एखादा सद्ग्रंथ वाचतोय, त्यावेळेला तो वाचत असताना त्या अक्षरांमधला जर का अ आपल्याला जाणवला किंवा आपलं लक्ष तिथे वेधल्या गेलं तर त्या आकारावरनं आपण त्या वस्तूपासून पोचू शकतो, निश्चितपणे पोचू शकतो. असा हा आकार आहे. हा व्यापक आहे, सगळीकडे आहे, व्यापून आहे. प्रत्येक क्षर वस्तूच्या आतमध्ये हे अक्षर दडलेलं आहे. ते दडलेलं आहे, ते डोळ्यांना दिसत नाही. कशा पद्धतीने दडलेलं आहे? सोन्याचा दागिना मगाशी आपण उदाहरणात बघितलं, त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये सोनं दडलेलं आहे. दागिनाकडे लक्ष जातं, सोन्याकडे लक्ष जात नाही. तो दागिना बदलतो, त्या दागिन्याचं स्वरूप बदलतं. ते क्षर आहे, ते बदलणारं आहे, ते परिवर्तनशील आहे. दागिना वितळून दुसरं काहीतरी दागिना बनवू शकतो. पाटल्या मोडून तोडे करू शकतात, नथ मोडून अंगठी केल्या जाऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीने ते दागिने मोडून वेगवेगळे क्षरवस्तूंचं नाम आणि रूप त्याचं बदलू शकतं. ते आहे क्षर. पण त्यातला जो सोनेपणा आहे तो सोनेपणा मात्र कधीही बदलत नाही. पाटलीमध्ये असताना सुद्धा ती सोन्याचीच पाटली असते. नथीत गेली तरी ते सोन्याचीच नथ असते, बोटात गेली तरी ती अंगठीच असते. तो दागिना कुठे धारण करायचा, तो कशा पद्धतीने धारण करायचा याचे विधी विधान बदलतील, त्याच्या जागा बदलतील, पण तो दागिना बनण्याच्या आधीसुद्धा ते सोनं सोनं म्हणूनच आहे. ते दागिना असतानासुद्धा ते सोनं सोनं म्हणूनच आहे. आणि ते दागिना वितळवल्यानंतरसुद्धा किंवा परिवर्तित करून दुसऱ्या दागिन्यामध्ये त्याचं रूपांतर केल्यानंतरसुद्धा ते सोनं सोनं म्हणूनच आहे. म्हणून दागिना बदलणारा आहे, सोनं अक्षर आहे. सोनं कधीही न बदलणारं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो त्यावेळेला हे परब्रह्म वस्तू जी आहे ही अक्षर आहे, ही न बदलणारी आहे. कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये होत नाही.
कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यात होत नाही. ते त्याचं स्वरूपच आहे. बघा, एखादा दागिना मोडून तो बदलून दुसरं काहीतरी करण्याचा जो अट्टहास असतो, जो प्रयत्न असतो, त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावे लागतात, त्याच्याकरता काहीतरी पैसे मोजावे लागतात. पण मी कोण आहे, मी अक्षर ब्रह्म आहे हे ओळखण्याकरता, हे जाणण्याकरता, किंवा तो जो दागिना आहे तो सोन्याचाच दागिना आहे, ते सोनं आहे हे बघण्याकरता कुठलाही प्रयोग करावा लागत नाही. की बाबा रे, हे बघा, हे सोनं, ही अंगठी आहे, अच्छा ही अंगठी आहे सोन्याची, हे काय आहे, हे हा दुसरा दागिना पाटली आहे, हे कशाची आहे, सोन्याची, कसं बघू मी, थांबा मी काहीतरी प्रयोग करून बघतो. असा काहीही प्रयोग करावा लागत नाही. ते जाणल्याने, ते सोन्याची आहे हे जाणल्याने, ते ज्ञान झाल्याने ते सोन्याची आहे हे कळतं. ज्ञान झाल्याबरोबरच त्याचं फल लगेच मिळतं. अगदी त्याच पद्धतीने ब्रह्मवस्तूची प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. माझं आत्मस्वरूप काय आहे, ब्रह्मस्वरूप कसं आहे, हा जीव म्हणजेच ब्रह्म कसा आहे हे कळल्यानंतर जीवो ब्रह्मैव ना पराहा याची अनुभूती येते. काही मिळवण्याकरता, काही प्राप्त करण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतं, काहीतरी आणण्याकरता काहीतरी. उदाहरणार्थ, तिथे टेबलवर पेपर ठेवलेला आहे, तो पेपर मला वाचायचा आहे. तो पेपर मला वाचायचा असेल तर मला तिथे जाणं क्रमप्राप्त आहे, तो हाताने उचलणं आणणं क्रमप्राप्त आहे. तो मला प्राप्त करण्याकरता मला तिथपर्यंत चालत जावं लागतं. ते जाण्याकरता माझ्याजवळ पाय पाहिजे, ते उचलण्याकरता माझ्याजवळ हात पाहिजे. या गोष्टींनी मी तो पेपर घेऊन माझ्या हातात धरू शकतो. तो पेपर वाचण्याकरता माझ्याजवळ डोळे पाहिजे. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तेव्हा तो पेपर मी ग्रहण केल्यासारखं होतं, तेव्हा त्या पेपरचं ज्ञान मला होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आत्मवस्तू स्वतःचं स्वरूप असल्यामुळे कुठे जावं लागत नाही, काही पकडावं लागत नाही, काही उचलावं लागत नाही, काही वाचावं लागत नाही, काहीही करावं लागत नाही. म्हणून ज्ञान करून घेण्याकरता फक्त ज्ञानच आवश्यक असतं. त्या गोष्टीचं सत्यत्वानी ज्ञान होणं एवढंच गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याची गरज तिथे नसते. मी ब्रह्मस्वरूप आहे हे जाणण्याकरता कुठे जावं लागत नाही, कुठून यावं लागत नाही, काहीही प्रयास करावे लागत नाही, काहीही वाट बघावी लागत नाही. वाट बघणं खूप सगळ्या लोकांचं इथे, मी ब्रह्ममय कधी होईल वाट बघतोय, तळमळ कधी होईल, मला अनुभूती कधी येईल, तळमळ वाट बघणं. मग काय, मी आठवतच बसतो. काय काय आठवायचं, जेवढे केवढे सगळे श्लोक मंत्र कधी जे पाठ केले आहेत, सुक्त, ती सगळी म्हणून काढायची. याला साधना नाही म्हणत. यांनी ज्ञान नाही होणार, यांनी ज्ञान होणार नाही. ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीकरता जे जाणायचं आहे ते नीट जाणणं एवढंच फक्त आहे तिथे, बाकी काही करावं लागत नाही. जे ज्ञान झालं आहे त्याची प्राप्ती होणं म्हणजेच ज्ञान होणं. ज्ञान होणं आणि मग काहीतरी प्राप्त होणं असं दोन वेगवेगळं तिथे नाही. हाच अधिगम्यते या शब्दाचा अर्थ आहे, बरं लक्षात घ्या. अधिगम्यते त्याचा अर्थ काय, ते होणं म्हणजेच प्राप्त होणं, ज्ञान होणं म्हणजेच ते तुम्हाला प्राप्त झालं. आता ज्ञान झाल्यानंतर मग फळ मिळेल. जसं मगाशी उदाहरणात आपण बघितलं, बॉम्ब कसा बनवायचा, सावरकरांनी तिकडनं पुस्तक पाठवलं आहे लिहून सगळं, ते वाचून तो कसा बनवायचा हे मला कळेल आणि मग तुम्हाला प्राप्त होईल प्रयोग केल्यानंतर. तसं पराविद्येमध्ये नाही. ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी तुम्ही मुक्त आहात. ज्ञान कधी होईल, ते नित्य स्वरूप आहे, ते आपलंच स्वरूप आहे. पण जेव्हा जेव्हा दुसऱ्यांच्याबद्दल जेव्हा आपण चौकशा करतो, दुसऱ्यांच्याबद्दल ज्ञान जाणण्याचं, दुसऱ्या विषयांबद्दल, दुसऱ्या व्यक्तींबद्दल, दुसऱ्या गोष्टींबद्दल जेव्हा जेव्हा आपण जाणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला काहीतरी करावं लागतं. आणि आपल्या स्वतःबद्दल जर का जाणून घ्यायचं असेल तर काहीही करावं लागत नाही, फक्त आपली चित्तवृत्ती अंतर्मुख आणि सूक्ष्म करावी लागते. आणि जर का ती शुद्ध आणि शांत असेल तर जे व्हायला पाहिजे ते होऊन जातं. जे व्हायला पाहिजे ते होऊन जातं. कारण का, कारण ते स्वतःचंच रूप तिथे आहे. दुसरं काही प्राप्त करण्याची गरज नाही. आपलंच स्वतःचं रूप आहे, ते नित्य प्राप्त आहे, ते स्वयंसिद्ध आहे. कुठल्याही विधीनी
काहीतरी केल्यानंतर मग काहीतरी मिळेल. बघा, पराविद्येमध्ये शब्दज्ञानांमध्ये खूप सगळे शब्द असतात, खूप सगळे विधी असतात. खूप सगळं केल्यानंतर काही कालाच्या नंतर ते फळ त्याचं प्राप्त होतं. उदाहरणार्थ यज्ञविधीचं विधिविधान आपण बघितलं. यज्ञ केल्यानंतर मग त्याचं फल मला प्राप्त होईल. आजकाल कोणी यज्ञ करत नाही. आपण दुसरं छोटंसं उदाहरण घेऊ. पैसे कमवायचे आहेत, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग काय, शोधा, माहिती काढा. माहिती काढली, कुठले कुठले म्युच्युअल फंड्स आहेत, कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये ते इन्व्हेस्ट करता येतात पैसे, ते किती केल्याने कशा पद्धतीने त्याचे रिटर्न्स मिळतात, हे सगळे माहिती काढली. मग त्याच्यात इन्व्हेस्ट केले. मग काही कालानंतर त्याचं फल मिळालं तर मिळेल. मार्केट अप जातं आहे का डाऊन जातं आहे माहीत नाही. अशा पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला काही कालानंतर मिळते, ती सगळी अपराविद्येमध्ये मिळते. आत्मज्ञान, पराविद्या, अक्षरतत्वाची प्राप्ती तात्काळ याच क्षणी मुक्ती आहे. हे फक्त समजून घेण्याचं आहे. कशा पद्धतीने समजून घ्यायचं, ते ज्ञान होणं आणि मग काहीतरी मिळणं असं नसून ज्ञान होणं म्हणजेच मिळणं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आता हे ज्ञान मिळण्याकरता हे जे अक्षरतत्व काय आहे, ह्या 6व्या मंत्राचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.